राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी आहे। राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026ची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात पोहोचली असून जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र लाभार्थ्यांच्या कर्ज खात्यामध्ये कर्जमुक्तीची रक्कम जमा होण्यास सुरुवात होणार आहे। 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी, एक वेळ समझोता योजना आणि प्रोत्साहनपर लाभ अशा त्रिसूत्रीच्या माध्यमातून लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे। गेल्या काही वर्षातील अवकाळी पाऊस, दुष्काळ, गारपीट, अतिवृष्टी आणि महापुरामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी राज्य शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 लागू केली। राज्यातील सर्वात मोठी महाकर्जमुक्ती योजना म्हणून या योजनेकडे पाहिले जात असून तिची अंमलबजावणी आता अंतिम टप्प्यात आली आहे। जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून पात्र शेतकऱ्यांना कर्ज खात्यामध्ये थेट कर्जमुक्तीची रक्कम जमा होणार आहे। या योजनेअंतर्गत 2 लाख रुपयांपर्यंतच्या थकीत पीक कर्जाची संपूर्ण कर्जमाफी देण्यात येणार आहे। तसेच 2 लाख रुपयांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या शेतकऱ्यांसाठी वन टाइम सेटलमेंट अर्थात एक वेळ समझोता योजनेची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। याशिवाय नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर लाभाचाही समावेश करण्यात आला आहे। खरीप हंगामाच्या तोंडावर या निर्णयामुळे राज्यातील लाखो शेतकरी कुटुंबांना मोठा आर्थिक दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते आहे।